मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ऑनटेड टू आणि ऑनटेडचा वापर इंग्लिश बोलताना कशा प्रकारे केला जातो. बघा, एखादं काम, एखादी क्रिया जर मला भूतकाळामध्ये करायची होती हे सांगायचं असेल तर आपण आणि एखादी गोष्ट, एखादी वस्तू जर मला भूतकाळामध्ये हवी होती हे सांगायचं असेल तर आपण ऑनटेडचा वापर करतो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे. बघा, आता आपण या व्हिडिओमध्ये काही सरावासाठी उदाहरणे घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून तुमचा ओ आणि ऑनटेड टू या टॉपिकशी रिलेटेड एक सराव होऊन जाईल. बघा, पहिलं वाक्य तुमच्या समोर आहे, तिला रडायचं होतं. तर सब्जेक्ट येणार तिला म्हणजेच शी, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून, त्याच्यानंतर टू आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप रडणे म्हणजेच क्राय. शी वॉन्टेड टू क्राय, तिला रडायचं होतं. अशा प्रकारे पुढचं वाक्य आहे बघा, काहीही असो तिला जाणून घ्यायचे होते. बघा, काहीही असो याच्यासाठी आहे व्हॉट युअर इट वॉज. त्याच्यानंतर तिला सब्जेक्ट आहे म्हणून या ठिकाणी शी येणार. त्याच्यानंतर वॉन्टेड टू आणि जाणून घेणे म्हणजे नो. व्हॉट युअर इट वॉज, ते काही असो, शी वॉन्टेड टू नो, तिला जाणून घ्यायचे होते. पुढचं वाक्य आहे, मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. मला सब्जेक्ट आहे म्हणून आय येणार. त्याच्यानंतर जस्ट फक्तसाठी. त्याच्यानंतर वॉन्टेड टू अस्क विचारणे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय तुम्हाला यू आणि एक प्रश्न अ क्वेश्चन. आय जस्ट वॉन्टेड टू अस्क यू अ क्वेश्चन, मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. पुढचं वाक्य आहे, मला त्याला काहीतरी विचारायचे होते. मला आय, त्याच्यानंतर जस्ट, त्याच्यानंतर वॉन्टेड टू अस्क आणि हिम ऑब्जेक्ट म्हणून आणि त्याच्यानंतर समथिंग. आय जस्ट वॉन्टेड टू अस्क हिम समथिंग, मला त्याला काहीतरी विचारायचे होते. पुढचं वाक्य आहे, तिला त्याला मारायचे होते. तिला म्हणजे शी, त्याच्यानंतर वॉन्टेड टू, त्याच्यानंतर हिट मारणे आणि त्याच्यानंतर त्याला म्हणजे हिम. शी वॉन्टेड टू हिट हिम, तिला त्याला मारायचे होते. पुढचं वाक्य आहे, मुलांना फुटबॉल खेळायचा होता. मुलांना द बॉयज सब्जेक्ट म्हणून, त्याच्यानंतर वॉन्टेड टू, त्याच्यानंतर खेळणे म्हणजे प्ले आणि फुटबॉल म्हणजे फुटबॉल. द बॉयज वॉन्टेड टू प्ले फुटबॉल, मुलांना फुटबॉल खेळायचा होता. पुढचं वाक्य आहे बघा, त्याला गावी जायचे असल्याचे सांगितले. बघा, त्याने सांगितले की त्याला गावाला जायचे असं वाक्य आहे. ही सेड, त्यानं सांगितलं. ही वॉन्टेड टू गो, त्याला जायचं आहे टू टाउन म्हणजे गावाला. बघा, सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्टेड टू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. स्ट्रक्चर लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तू जाण्यापूर्वी मला फक्त हाय म्हणायचे होते. आय जस्ट वॉन्टेड टू से, मला फक्त म्हणायचे होते हाय. बिफोर यू लेफ्ट, तू जाण्यापूर्वी. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, मला तुमचे स्वागत करायचे होते. मला म्हणजेच आय, त्याच्यानंतर वॉन्टेड टू, वेलकम स्वागत करणे आणि यू. आय वॉन्टेड टू वेलकम यू, मला तुमचे स्वागत करायचे होते. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, मला थांबून ते स्वतः पाहायचे होते. आय वॉन्टेड टू स्टॉप, मला थांबायचे होते. अँड आणि सी पाहायचे होते. इट ते फॉर माय सेल्फ म्हणजे स्वतः. ठीक आहे, आय वॉन्टेड टू स्टॉप अँड सी इट फॉर माय सेल्फ, मला थांबून ते स्वतः पाहायचे होते. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तिला ही याचिका वैयक्तिकरित्या पंतप्रधानांकडे सोपवायची होती. बघा, शी वॉन्टेड टू हँड, हातामध्ये देणे सोपवणे. शी वॉन्टेड टू हँड द पिटिशन म्हणजे याचिका टू द प्राईम मिनिस्टर, पंतप्रधानांकडे. आणि पर्सनली म्हणजे वैयक्तिकरित्या. शी वॉन्टेड टू हँड द पिटिशन टू द प्राईम मिनिस्टर पर्सनली. ठीक आहे, तिला ही याचिका वैयक्तिकरित्या पंतप्रधानांकडे सोपवायची होती. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तिला केशरी रंगाचा ड्रेस घ्यायचा होता. घेणे म्हणजेच विकत घेण्याबद्दल बोललं जात आहे. तिला म्हणजे शी, त्याच्यानंतर वॉन्टेड टू, बाय विकत घेणे, त्याच्यानंतर केशरी रंगाचा ड्रेस द ऑरेंज ड्रेस.
ठीक आहे. शी वॉन्टेड टू बाय द ऑरेंज ड्रेस, तिला केशरी रंगाचा ड्रेस घ्यायचा होता. पुढचं वाक्य आहे, तिला ते चित्र काढण्यासाठी प्रसिद्ध कलाकार हवे होते. शी वॉन्टेड, तिला हवे होते. बघा, एखादी गोष्ट हवी होती, ठीक आहे. या ठिकाणी क्रिया दिलेली नाही, म्हणजे 2 + V1चा वापर होणार नाही, फक्त वॉन्टेडचा वापर होणार. शी वॉन्टेड, तिला हवं होतं. अ फेमस आर्टिस्ट, प्रसिद्ध कलाकार. टू पेंट, चित्र वगैरे काढणे, त्यासाठी काय म्हटलं जातं, पेंट. आणि तिचे चित्र म्हणजे हर पिक्चर. शी वॉन्टेड अ फेमस आर्टिस्ट टू पेंट हर पिक्चर, तिला तिचे चित्र काढण्यासाठी प्रसिद्ध कलाकार हवे होते. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, त्याला मला डिस्कोमध्ये घेऊन जायचे होते पण मी नाही म्हणालो. ही वॉन्टेड टू टेक मी, त्याला मला घेऊन जायचे होते. टू अ डिस्को, डिस्कोमध्ये, डिस्कोला. बट आय सेड नो, बट म्हणजे परंतु, मी म्हणालो नाही, ठीक आहे. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, ड्रायव्हरने मला विचारले की मला कुठे जायचे आहे. द ड्रायव्हर आस्क्ड मी, ड्रायव्हरने मला विचारले. वेअर आय वॉन्टेड टू गो, वेअर म्हणजे कोठे, आय वॉन्टेड टू गो, मला जायचे आहे, ठीक आहे. असं भूतकाळामध्ये हे झालेलं आहे. बघा, भूतकाळामध्ये ड्रायव्हरने विचारलेलं आहे. या ठिकाणी बरं तुम्हाला आहे असं दिसतंय, तरी पण हे भूतकाळामधलं आहे, म्हणून या ठिकाणी वॉन्टेड हे वापरलेलं आहे, ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, त्याला आठवणी पुसून टाकायच्या होत्या. ही वॉन्टेड टू ब्लोट आउट, ब्लोट आउट म्हणजे पुसून टाकणे. आणि द मेमरी, आठवणी. ही वॉन्टेड टू ब्लोट आउट द मेमरी, त्याला आठवणी पुसून टाकायच्या होत्या. पुढचं वाक्य आहे, तो क्षण कायमचा टिकावा अशी माझी इच्छा होती. आय वॉन्टेड, माझी इच्छा होती. दॅट मुमेंट, तो क्षण. टू लास्ट फॉर एव्हर, टू लास्ट म्हणजे काय, टिकणे. फॉर एव्हर म्हणजे नेहमी. पुढचं वाक्य आहे, राजकन्येला लोहाराशी लग्न करायचे होते. द प्रिन्सेस वॉन्टेड टू मॅरी, द प्रिन्सेस, राजकुमारी. वॉन्टेड, एखादं काम करायचं होतं. मॅरी, लग्न करणे. आणि लोहाराशी, अ ब्लॅकस्मिथ, ठीक आहे. द प्रिन्सेस वॉन्टेड टू मॅरी अ ब्लॅकस्मिथ, राजकन्येला लोहाराशी लग्न करायचे होते. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, सगळ्यांना मॅच बघायची होती. सगळ्यांना, एव्हरीबडी. त्याच्यानंतर वॉन्टेड टू वॉच द मॅच, ठीक आहे. काय आलं, सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्टेड टू, त्याच्यानंतर V1 आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तिला नेहमीच मोठे कुटुंब हवे होते. शी इज ऑलवेज वॉन्टेड, तिला नेहमी हवे होते. अ लार्ज फॅमिली, मोठे कुटुंब. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, मी तिथे काय करत आहे हे व्यवस्थापनाला जाणून घ्यायचे होते. द मॅनेजमेंट वॉन्टेड टू नो, व्यवस्थापनाला जाणून घ्यायचे होते. व्हॉट आय वॉज डुईंग देअर, मी तिथे काय करत आहे ते, ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तिला जायचे होते पण तिचे आई वडील तिला जाऊ देत नव्हते. शी वॉन्टेड टू गो, तिला जायचे होते. बट, परंतु. हर पेरेंट्स, तिचे आई वडील. वुडंट लेट हर, तिला जाऊ देत नव्हते. एखादी क्रिया करू देणे म्हणजे लेट, ठीक आहे. आपण याला डिटेल्समध्ये पाहणार आहोत लेट या टॉपिकमध्ये. बघा, शेवटचं वाक्य आहे, दोघांना विश्रांती घ्यायची होती. दे बोथ वॉन्टेड टू हॅव अ रेस्ट, ठीक आहे. सब्जेक्ट, वॉन्टेड टू, V1 आणि ऑब्जेक्ट, अशा प्रकारे, ठीक आहे. काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.